नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असणाऱ्या उपचारांची आणि विशेषतः ते आजार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपण नेहमी मार्गदर्शन घेत असतो आणि तेही तज्ज्ञांचं असतं. आणि आज आपण हे मार्गदर्शन घेणार आहोत स्वतः डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे, त्याचबरोबर डॉक्टर पुष्कराज यांच्याकडनं, जेणेकरून आपल्याला कुठलेही आजार होऊ नये यासाठी ते आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर मानसी या तन्वी हर्बल्सच्या संचालिका आहेत, त्याचबरोबर डॉक्टर मेधा यांना तुम्ही ओळखतातच, त्यांच्या त्या आई आहेत. त्यामुळे त्यांनी जी सुरुवात केली आहे तन्वी हर्बल्सची ते आज पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि ठाण्यामध्ये डॉक्टर मानसी यांचं तन्वी हर्बलचं क्लिनिक आहे, जिथे आपण डॉक्टर मानसी आणि डॉक्टर पुष्कराज यांना भेटू शकतो. खरं तर नेहमी मी त्यांचं इंट्रोडक्शन मीच करून देतो, पण मी आज मानसी मॅडमना विनंती करतोय की तुम्हीच आज या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार प्रशांत सर. तन्वी हर्बल्स याची निर्मिती डॉक्टर मेधांनी केली. म्हणजे डॉक्टर मेधा यांना असा ध्यास होता की आयुर्वेद हा घरोघरी पोचला पाहिजे. आणि 1990 साली आईने याची स्थापना केली आणि आजही जगभर तिचे पेशंट्स आहेत. तिला असं एक विश्वास होता की सत्व पद्धतीची औषध निर्मिती करायची आणि लोकांना ती औषधं आपण द्यायची, कारण डोकं दुखतंय आणि औषधाचा उपयोग 4 दिवसांनी आला असं चालणार नाहीये. तर त्यांना त्वरित गुण मिळावा यासाठी तिने सत्व पद्धती याच्यावरती संशोधन करून या तन्वी हर्बल पॅथीची निर्मिती केली. आज आपली सर्व औषधं जगभरात उपलब्ध आहेत, प्लस तुमच्या जवळच्या केमिस्टकडे पण अवेलेबल आहेत. पण आज मी असं म्हटलं की आपण आज पोटाचे विकार याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. कारण एक एक व्याधी घेऊन आपण जर सुरुवात केली तर मग आपण मुळापासनं आपण ठरवू शकतो की काय त्रास आहे, कसं करायचं, आणि त्यातून मग व्याधीचं समूळ कारण आपल्याला कळतं आणि तो व्याधी आपल्याला पूर्ण बरा करता येऊ शकतो. तन्वी हर्बलची एकूण 38 ते 40 उत्पादनं आहेत आणि ही सत्व पद्धतीची औषध आहेत. आपलं तन्वी शता हे जे प्रॉडक्ट आहे अगदी उत्तम प्रॉडक्ट आहे की प्रत्येकाने टॉनिक म्हणून घ्यावं असं हे औषध आहे आणि हे सेफ आहे, याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीयेत आणि प्रत्येक जण हे नक्की वापरू शकतो. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9137231554. याच्यावरती ते मला संपर्क करू शकतात. तसंच आपलं तन्वी हर्बलचं डॉक्टर मानसी यांचं ठाणे येथे क्लिनिक आहे, त्याचा नंबर आहे 9833683021. इथे ते मला क्लिनिकमध्ये येऊन डॉक्टर पुष्कराज धामणकर किंवा मला प्रत्यक्ष भेटू शकतात. आता आपण आपल्या आजच्या पोटाचे विकार या विषयाकडे वळूया. तुम्ही एक एक प्रश्न विचारू शकता. नक्कीच. पोटाचे विकार म्हटलं की पित्त, अपचन या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याचबरोबर तर नवीन जोडलं पण गेलंय तन्वी हर्बल्स. म्हणजे काय, तर हा विकार नाही आहे, तर विकारांवरचा उपचार आहे असं म्हणायला हरकत नाही. मुळात हे अपचन होतं का, काय सांगाल मॅडम? आपल्या पोटामध्ये आपला जो जाठरग्नी असतो हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे आपलं पचन उत्तम असेल ना की चेहऱ्यावर छान ग्लो असतो, केस गळत नाही आणि ओव्हरऑल आपला फिटनेस राहतो, वजन बॅलन्स राहतं, अति वजन वाढत नाही. जेव्हा अपचन होतं म्हणजे काय, तुम्ही सगळ्यांनी पहिले तुमची जीभ बघा. तुमच्या जिभेवरती एक प्रकारचा पांढरा लेअर असेल तर याचा अर्थ आहे की आपलं पचन नीट होत नाहीये. आपण जेव्हा यज्ञ करायला बसतो तेव्हा आपण यज्ञामध्ये कशी तुपाची हवी घालत असतो का, तर आपलं पचन उत्तम होण्यासाठी आपण मदत करत असतो. पण इथे पेशंटना कन्फ्युजन असतं. जेवायला बसल्यावर पहिलेच ते भांडं पाणी पितात आणि ते पाणी प्यायल्यामुळे त्यांचा अग्निमंद होतो. एक पेशंट असाच आलेला की वर्षोनुवर्ष त्याला अपचन होतं. म्हणजे त्याला इतका त्रास होता की पोटफुगी जाणवायची, ढेकरा यायच्या, करपट ढेकरा यायच्या. तर त्याला कळतच नव्हतं की मी काय करू. वर्षोनुवर्ष त्यासाठी तो औषधं घेत होता, पण त्याला रिलीफ मिळायचं नाही. त्याला खूप अनइझी वाटायचं. मग आपल्याकडे जेव्हा तो क्लिनिकमध्ये आला, नाडी परीक्षण आपण त्याचं केलं आणि पहिले त्याला सांगितलं की आजपासून चीज, पनीर, ब्रेड इत्यादी पचायला जड पदार्थ पहिले कमी करायचेत. रोज तुझं नियमित पोट साफ झालं पाहिजे. त्याच्यानंतर आहारामध्ये काही त्याच्या फरक करून दिले. त्याला रोज काही व्यायाम करायला सांगितला. तन्वी हर्बल्स तर्फे आपण आता तन्वी तेज अशी पंचकर्म चिकित्सा आपण सुरू केलेली आहे ठाण्यामध्ये. आपल्या क्लिनिकमध्ये आपण ते देतो. त्याबद्दल त्याला मार्गदर्शन केलं आणि विदिन अ 15 डेज ही गॉट गुड रिझल्ट्स, की त्याला फरक दिसला. पोटाचा घेर कमी झालेला, अपचन कमी झालेलं, ढेकरा येणं कमी झालेलं, तन्वी शता वातशांती असं कॉम्बिनेशन आपण त्याला दिलेलं. सो आपली ही ठिकठिकाणी क्लिनिक्स आहेत. पनवेलला भालचंद्र चौधरी यांचं आपलं तन्वी हर्बल्सचं क्लिनिक आहे. तिथे येत्या 21 सप्टेंबरला आपला कॅम्प आहे. तिथे तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर पुष्कराज यांना भेटू शकता. तुमच्या पोटात
पोटाविषयी काही समस्या असतील, तर तुम्ही आम्हाला आत्ता कार्यक्रमामध्ये सुद्धा विचारू शकता. नक्कीच डॉक्टर पुष्कराज, मी तुम्हाला प्रश्न विचारणार, पण त्याआधी प्रेक्षकांसाठी की तुम्हाला जो नंबर दिसतोय 0227105516 या क्रमांकावरती तुम्ही थेट लाईव्ह प्रश्न विचारू शकतात. आपल्यासोबत डॉक्टर मानसी आणि डॉक्टर पुष्कराज आहेत, ते तुमच्या या संबंधित प्रश्नांची उत्तरं निश्चितच देतील. डॉक्टर पुष्कराज, मुळात साधारणतः हा जो काही त्रास होतो, जसं मॅडमनी सांगितलं, तर हा त्रास कसा पद्धतीने कमी करता येऊ शकतो, किंवा पोटाचा घेर वाढण्याचा प्रकार विशेषतः जास्त असतो, विशेषतः पुरुषांमध्ये देखील खूप प्रमाणात तो वाढलेला दिसतो, असं ऑब्झर्वेशन करण्यात येतं? खरं सांगायचं तर पोटाचे विकार हे सुरू होतात आपण काय खातो, इथूनच त्याची खरी सुरुवात होते. आपण काय पद्धतीचं अन्न खातो, ते पूर्ण शिजलेलं आहे की नाही, ते पूर्ण कच्चं खातोय का? की ते बरेचदा आपण बाहेरचं तळलेलं, आंबवलेलं, आणि बरेचदा असंही होतं की आपल्याकडे एक दुसरा काही म्हणजे उपायही नाहीये, म्हणूनही ते बरेचदा बाहेरचं फार खाल्लं जातं. आणि या सगळ्यामुळे पोटाच्या व्याधी अ, दुर्दैवाने आज फार लवकर वयामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. आता याचे परिणाम काय-काय होतात? तर चिडचिडेपणा वाढणं, झोपेच्या अनियमित वेळा, सततची चिडचिड, अकाली पांढरे होणं, पोटाच्या समस्या म्हणजे बद्धकोष्ठता खूप लहान वयापासूनच फार दीर्घ काळासाठी जाणवणं, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा मधुमेहाची सुरुवात असेल, या सगळ्याचं वय जे कमी होत चाललंय आज दुर्दैवाने, तर या सगळ्याचं मूळ कारण आहे की तुमच्या पोटाच्या तक्रारी, तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष न दिलं गेल्यामुळे तुमच्या ह्या समस्यांना सुरुवात झालेली आहे. आणि बरेचदा असं होतं की आपण याच्यावरती काय करायचं हे कळत नाही लोकांना. लोकांना वाटतं की आता मला मधुमेह झालाय किंवा मला ब्लड प्रेशर झालंय किंवा मला कोलेस्टेरॉल वाढलंय. तर मग तेवढ्यापुरताच उपचार घेतात आणि मग आणखीन काहीतरी वेगळेही त्यांना दिसायला लागतं. पण मग जेव्हा आमच्याकडे येतात, तेव्हा त्यांना आम्ही काय समजावून सांगतो, की तुम्ही आधी सगळ्यात मोठं पॅनिक होऊ नका. तुम्हाला कुठलाही आजार झालेला असेल, तर तुम्ही तुमचं जे रोजचं रुटीन लाईफ आहे, त्याच्यामध्ये थोडे-थोडे बदल करायला सुरुवात करा. म्हणजे आम्ही त्यांना एकदम वजन एखाद्याचं वाढलेलं आहे किंवा तुम्ही आता म्हणालात तसं पोटाचा घेर एखाद्याचा खूप जास्त वाढलेला आहे म्हणून आमच्याकडे जेव्हा लोकं येतात, तेव्हा मी तरी आणि मॅडम आम्ही दोघंही त्यांना सांगतो, की आपण असं करूया, की पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचं वजन 15 किलो कमी झालं पाहिजे. असं म्हटल्यावरती तो थोडासा रिलॅक्स होतो खरं सांगायचं तर मनाने, की त्याला असं वाटतं, की हां, ठीक आहे. आपण 5 वर्षात 15 किलो वजन कमी करायचंय ना, म्हणजे आपल्याला हे सहज शक्य आहे. त्याच्यामुळे जे काही त्याला त्या पेशंटच्या सुलभ असणाऱ्या गोष्टीसुद्धा आम्ही त्यांना समजावून सांगतो. त्याचं काउन्सिलिंगही करतो. लहान-लहान मुलं येतात, की ज्यांचंही वजन अतिशय वाढलेलं आहे. ज्यांना डोळ्यांचा नंबर फार वाढलेला आहे. या सगळ्याची कुठेतरी पोटापासूनच सुरुवात झालेली असते आणि ते त्यांना नीट समजावून सांगितलं जातं. आम्ही औषधं देणं हा आमचा भाग आहेच. पण त्यांना आधी काही गोष्टींची म्हणजे ज्ञात करून देणं हे आम्ही आमचं महत्त्वाचं काम करतो. आणि मला वाटतं, की तेच महत्त्वाचं कार्य आहे असं समजतो, की जेणेकरून त्याच्या पोटातून आम्ही त्याचे विचार बदलण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याला आपण निरोगी राहण्याकडे त्याची वाटचाल करू शकतो नक्कीच. पोटाचा घेर वाढणं याविषयी मला एक सांगायचं आहे, की श्रद्धा आयुर्वेदिक वाशी इथे आपली ओपीडी असते. तिथे असाच एक पेशंट आलेला आणि त्याचा पोटाचा घेर वाढलेला. तर त्याला नवीन होती ना ही चिकित्सा. त्यांनी मला विचारलं, की "मॅडम पोटाचा घेर वाढलाय. खरंच कमी होईल का? मी कसा विश्वास ठेवू? मी खूप वेळा प्रयत्न केलाय." त्याला एक सोप्पं आपलं मेडिकेटेड ऑइल आहे, केतकी तेल म्हणून. ते त्याला म्हटलं, की "तू दर महिन्याला ते पोटाला चोळून लाव आणि बघ तुला फरक पडेल." आणि लिटरली त्यांनी ते केलं आणि विदिन अ 1 मंथ त्याचा 1 इंच असा पोटाचा घेर कमी घेतलेला. तर ह्याच्यासाठी काय डेडिकेशन महत्वाचं आहे. कोणतीही चिकित्सा आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला ती सातत्याने करायला लागते. आज आपली सगळी जी सेंटर्स आहेत, म्हणजे पुण्याला आपलं शतायू आयुर्वेदिक इथे आपलं डेक्कनला सेंटर आहे. तिथे मी महिन्यातनं एकदा असते. तिथे तुम्ही मला भेटू शकता किंवा वी खरे अँड सन्स इथे डॉक्टर पुष्कराज असतात पुण्याला, तिथे भेटू शकता किंवा नाशिक येथे वरद आयुर्वेदिक हे सेंटर आहे, तिथे तुम्ही आम्हाला भेटू शकता. इथे म्हणजे लोकांनी येण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो, की त्यांना डॉक्टर डॉक्टर योग्य मार्गदर्शन डॉक्टर देऊ मानसी, शकतो. येस. लोकांनी हो. येण्याचाच प्रश्न आहे. कविता म्हणून आहेत, त्या पुण्यावरनं प्रश्न विचारतायत. येस, कविताजी, नक्कीच. विचारा आपला येस. प्रश्न. गुड आफ्टरनून मॅडम. नमस्कार कविताताई, बोला. माझा मुलगा आहे मॅडम 11 वर्षांचा आणि त्याला गेली 4-5 वर्षांपासून कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि कॉन्स्टिपेशन त्याला होतंय. म्हणजे टॉयलेटला रेग्युलर होत नाही आणि जेव्हा ओके. होते काही वेळेला तर स्टूल ब्राऊन कलरचा वगैरे येतो. कधी-कधी पेन्स होतात, ओके. कधी स्वेलिंग होतं, कधी-कधी ओके. ब्लिडिंगही होतं.
अच्छा. तर याच्यावर ओके. आपल्या औषधांनी फरक हो. पडेल का किंवा काय हो, उपाय छान करता फरक येईल पडेल. आपल्याला? शतायू आयुर्वेदिक डेक्कन इथे मी 28 सप्टेंबरला संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये आहे. तिथे तुम्ही त्याला घेऊन आलात तर मी प्रॉपर मार्गदर्शन करू शकते आणि 5 ऑक्टोबरला डॉक्टर पुष्कराज धामणकर, व्ही.बी. खरे अँड सन्स इथे आहे. 6 ऑक्टोबरला आहे, तेव्हा तिथे येऊ शकता. पण थोडक्यात सांगेन, की बघा त्याचं पचन नीट होत नाहीये. पचन नीट झालं नसल्यामुळे त्याचा मल कडक तयार होतोय. मल कडक असल्यामुळे गुदवल्ली जी आपली असते ती नाजूक असते. तिथनं ते स्टूल पास होताना मग त्याला ते ब्लिडिंग होणं, त्रास होणं, कडक मल होणं. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, की त्याचं पचन छान झालं पाहिजे. माझा WhatsApp क्रमांक तुम्हाला आता ऑनलाईन दिसत असेल, तिथे तुम्ही मला संपर्क करा. मी प्रॉपर मार्गदर्शन करते आणि आज सोपी टिप म्हणजे 1 ग्लास गरम पाणी, त्याच्यात अर्धा चमचा तूप घालून त्याला नक्की रात्री द्या, म्हणजे उद्या त्याचं पोट साफ होऊ शकेल. डॉक्टर पुष्कराचे पोटाचा घेर आणि पोटफुगी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत की कशा पद्धतीने असतात त्या? हो, पोटाचा घेर आणि पोटफुगी या दोन्ही अगदी कम्प्लिटली वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पोटाचा घेर वाढतो कशामुळे? तर आपल्या शरीराच्या आतल्या म्हणजे लिव्हरची साईज वाढणं, आतड्यांचे जी साईज आहे ती वाढत जाणं. आपलं पोट ज्याला म्हणतो, ती आपलं जी स्टमक बॅग आहे, ती अगदी छोट्या स्वरूपात असते. पण आपण आपलं जर का आहार सतत वाढवत गेलो, तर ती बॅग मोठी-मोठी होत जाते आणि त्या प्रत्येकाची साईज वाढत राहते. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टींची साईज वाढणं कारण ते मांसल भाग असतात. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही वाढवाल, तेवढं ते वाढू शकतं. तुम्ही ते जेवढं कमी करायचा प्रयत्न कराल, तेवढं ते आकुंचनही पावू शकतं. त्याच्यामुळे पोटाचा घेर वाढणं आणि तो कमी होणं हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, की कुठलेही आजार हे पोटातूनच निर्माण होतात. मुख्य म्हणजे पोटाच्या विकारांपासून बरेचसे आजार निर्माण होतातच. हे अगदी फार प्राचीन काळापासून असलेलं सत्य आहे. तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे आहारावरती मर्यादा घालणं. कितीही मोह झाला, कितीही आवडीच्या गोष्टी असतील, तरी त्या समोर दिसल्या तरी न खाणं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. अगदी WhatsAppच्या माध्यमातून, आमच्या ईमेलच्या माध्यमातून, पत्रव्यवहार करून किंवा आम्ही जिथे-जिथे जातो, तिथे-तिथे जरी आम्हाला येऊन भेटले, तरी आम्ही त्यांना नक्की जे काही त्यांना काउन्सिलिंग करायला हवंय, जे काही त्यांना समजूत घालायला हवी, ती आम्ही सुरुवातीला घालतो. मी पुन्हा एकदा सांगतो, की आम्ही औषधं त्यांना नक्कीच सजेस्ट करतो. पण औषधांइतकंच त्यांना बाकीचं मार्गदर्शन जे साधारणपणे लोकांना माहीतच नसतं, की त्यांनी काय करायला हवं औषधांइतकंच महत्त्वाचं. तर तेही आम्ही सातत्याने करत असतो. आपली जीवनशैली खूप महत्वाची असते आणि प्रशांत सर तुम्ही जसं म्हणालात, की पोटाचा घेर आणि पोटफुगी. बघा पोटफुगी असते ना, तेव्हा पेशंटचं पोट फुगलेलं असतं, दब्ब वाटतं. त्याच्यामध्ये वाताचा संबंध आहे. म्हणजे एखादं रिकामं मडकं आहे आणि त्याच्यामध्ये वायू असल्यावर कसं फिलिंग येईल? म्हणजे तुम्ही त्याच्यावर असा आवाज येतो. म्हणजे आपण म्हणतो ना, मृदुंग कसा असतो किंवा तबल्यामध्ये कसा साउंड येतो. जेव्हा पोटफुगी असते वातामुळे, तेव्हा लक्षणं वेगळी असतात आणि पोटाचा घेर वाढणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण पोटाचा घेर वाढतो तेव्हा त्वचेमध्ये 7 लेयर्स असतात. त्या 7 लेयर्समध्ये तो फॅट्स जमा होतात आणि ते फॅट्स आपल्याला कमी करायचे असतात. त्याच्याशिवाय तो पोटाचा घेर कमी होत नाही. जेव्हा पोटफुगी होते तेव्हा आपण त्यांना पोटामध्ये अशी औषधं देतो, की त्यांचं पचन सुधारून तो जो वात आहे, अपान वायू आहे, जर तो खालच्या दिशेने बाहेर गेला नाही, म्हणजे त्यांचा मल साफ झाला नाही, तर अपान वायू बाहेरच पडत नाही. मग तो कुठल्या दिशेने जातो? तो वरच्या दिशेने येतो. मग जे पोटफुगीचे पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला लक्षण असं दिसून येतं, की त्यांना वारंवार ठसका लागतो, खोकला येतो आणि मग पेशंट विचार करतात, "हे काय घशाशी मला सारखा कफ येतोय, तोंडाशी मला पित्त येतंय, हे का होतंय?" तर हे त्यांचं अपचन आहे. अपान वायूचं निस्सरण नीट होत नाही आणि मग त्यांना त्रास होतो. मग त्यांच्या तोंडाला एक विशिष्ट वास यायला सुरुवात होते. येस. त्यांच्या त्वचेला एक विशिष्ट वास यायला सुरुवात घामाला वास येतो. म्हणजे त्यांचं डिटॉक्सिफिकेशन केसांच्या व्यवस्थित मुळाशी होत नाही. सुद्धा अशा काही लोकांच्या वास डॉक्टर यायला मी सुरुवात थोडंसं होते. तुम्हाला थांबवतो. हो, बोला ना. सविता आहेत नाशिकहून, येस. त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बोला सविताजी. हॅलो मॅम. नमस्कार. नमस्कार मॅम. मी सविता रांगोड नाशिकवरून बोलते. बोला नमस्कार. माझा प्रश्न असा होता, माझंही पोटाचा घेर खूप वाढलेला आहे आणि वेट लॉससाठी मी खूप प्रयत्न केला. पण होत नाही माझं वजन कमी. तर माझ्यासाठी बघा, काय करावं? नक्की सांगते. बघा, सविताताई वेट लॉस हे अशक्य नाहीये. अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात तन्वी हर्बल्स मार्फत. तर केतकी तेल म्हणून जे आपलं तेल आहे, ते तुम्हाला वरद आयुर्वेदिक सेंटर नाशिक आहे. तिथे आपली सगळी औषधं मिळतील. तिथे तुम्ही गेलात तर तिथनं ते तुम्हाला मला कॉल लावून देतील. आपण एक कॉम्बिनेशन देतो. बघा, मी पहिलेच समजावलं, की फॅट लॉस करायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक डाएट सजेस्ट करतो. पोटामध्ये 3 गोळ्यांचा औषधांचा कोर्स देतो. का?
तर पहिले भूक कमी लागली पाहिजे, तुमचे क्रेविंग्स कमी झाले पाहिजेत. तुम्हाला जर भूक तशीच लागत राहिली, तर तुम्ही सतत काहीतरी खाणार आहात. तर पहिले अग्नी चांगला करायचा आहे. तुम्हाला शरीरामध्ये वातामुळे वाढलेलं आपल्याला वजन कमी करायचं म्हणजे एक फोपसेपणा असतो, म्हणजे वजन जास्त असतं पण ताकद नसते. आणि वजन कमी का करायचंय? तर पहिले महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या स्वतःसाठी, की तुमच्या हृदयाचं पंपिंग चांगलं व्हावं म्हणून आपल्याला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय. माझा पर्सनल WhatsApp नंबर आहे 9137231554. इथे तुम्ही मला संपर्क करा. मी तुम्हाला व्यवस्थित वेट लॉससाठी काय डाएट घ्यायचं, कसा आहार घ्यायचा, काय खायचं, कधी खायचं, कोणत्या वेळेला खायचं, काय नाही खायचं याचं मार्गदर्शन करेल. आणि वरद आयुर्वेदिक सेंटर इथे आपला ऑक्टोबर महिन्यातला कॅम्प असणार आहे. तिथे मी स्वतः तुम्हाला भेटेन. तर तुम्ही मला जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही मला विचारू शकता. आणि बघा, आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतःसाठी घ्यायची आहे. डॉक्टर मानसी, तुमच्याकडनं मला तर खरं तर या हर्बलच्या ज्या तन्वी हर्बलच्या क्लिनिकबद्दल आहे किंवा कॅम्पबद्दल आहे माहिती जाणून घ्यायची आहे. पण पुष्कराज सरांना एक प्रश्न असा आहे की मुळात अपचनात जळजळ का होते किंवा कशा पद्धतीने त्यावर मात करता येईल थोडक्यात? आधी अपचन होतं म्हणजेच तुम्हाला ते अन्न पचन झालेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्या लिव्हरमधून जे ॲसिड तयार होत असतं, ते ऊर्ध्व गतीने जाण्याऐवजी ते वरच्या दिशेने यायला लागतं. त्याच्यामुळे मग छातीत जळजळ निर्माण होते. आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण त्याला म्हणजे इंग्लिशमध्ये आपण अल्सरेशन म्हणतो. तसं ते घर्षण होऊन ती जळजळ निर्माण तयार होते. आता जळजळ झाल्यावरती बरेचदा लोकांना वाटतं, की मी दही खाल्ल्यावर बरं वाटेल, मी ताक खाल्ल्यावर बरं वाटेल, प्यायल्यावर बरं वाटेल, मी थंड पाणी प्यायल्यावर बरं वाटेल. तर हे सगळे उष्ण पदार्थ आहेत. त्याच्यामुळे हे खाणं किंवा अगदी मूळव्याधीपर्यंतचा सुद्धा याच्यामध्ये प्रवास असतो. तर बरेचदा लोकं दही इतकं खातात, की त्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्याच्यापेक्षा तो फार तीव्र गतीने वाढलेला दिसतो. तर हे सगळे गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात. आंबवलेले पदार्थांच्या बाबतीतही असंच आहे, की ते तुम्ही सगळं बंद करावं म्हणजे बंद करणं हे अतिशय इष्ट असतं. तर हे सगळं बंद करायचं असतं. तुमची जळजळ थांबण्यासाठी तुम्हाला औषधोपचार आहेत, व्यायाम काही गोष्टी आहेत, झोपेच्या वेळा, ह्या सगळ्याचं ना वेळापत्रक असतं. म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जे वेळापत्रक जो पाळतो त्याचं म्हणजे तो निरोगी राहणारच असं असतं. आणि फक्त जळजळ का होते? हां. जळजळ का होते प्रशांत सर? तर जे पचन आहे ते नीट होत नाही. बऱ्याच लोकांना सवय असते की जेवण झाल्यावर आडवं लगेच झोपायचं. तर जो GERD म्हणजे ॲसिड रिफ्लक्स, तुमचं पचन नीट नाही झालं, तर सगळं ॲसिड तुमच्या तोंडात वरवर येतं. मगाशी जसं समजावलं तसं. सो पचन होणं खूप महत्वाचं आहे आणि ते झालं नाही तर ही जळजळ होते. आणि त्याच्यासाठी महत्वाचं औषध म्हणजे आपलं तन्वी शता टॅबलेट. हे अतिशय महत्वाचं आहे, की ज्यांना ॲसिडिटी आहे, पित्त आहे, त्या प्रत्येकाने रोज एक तन्वी शतक घ्या. म्हणजे तुम्हाला जर माउथ अल्सर्स आहेत, तोंड वारंवार येतंय, याचा अर्थ तुमच्या शरीरातली उष्णता कुठेतरी वाढलेली आहे, तुमचं पोट साफ नीट होत नाहीये. त्यावरती तन्वी ज्येष्ठ अतिशय उत्तम काम करतं. म्हणजे डॉक्टर अनेक मानसी, पेशंट खरं तर सांगतात. खरं तर हा तुम्ही खूप विषय डिटेलमध्ये सांगता महत्वाचं आहात. आहे. प्रत्येकाचा हो. महत्वाचा तर आहेच. पण ह्यासाठी क्लिनिकमध्ये जायचं असेल तर तुमचे कॅम्पबद्दल अगदी थोडक्यात माहिती द्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी 1 मिनिटात. ओह शिट! ओके. बघा, आपली सेंटर्स ठाण्यामध्ये, प्रमुख सेंटर आपलं ठाण्यामध्ये आहे डॉक्टर मानसीस तन्वी हर्बल क्लिनिक. त्याचा क्रमांक आहे 9833683021. तिथे तुम्ही मला येऊन भेटू शकता. माझं Instagram पेज आहे हील युअरसेल्फ विथ मानसी कृष्णा. तिथे मला जरूर फॉलो करा. पनवेलला आपला कॅम्प आहे भालचंद्र चौधरींच्या इथे. कळव्याला सोमवारी कॅम्प आहे. बदलापूर येथे आपलं श्री ओम आयुर्वेदिक सेंटर इथे आपला कॅम्प आहे 23 तारखेला. त्याच्यानंतर नाशिकला वरद आयुर्वेदिक, पुण्यामध्ये शतायुर्वेदिक, डेक्कन आणि VB खरे अँड सन्स अशी 2 प्रमुख सेंटर्स आहेत. कोल्हापूर येथे कानिटकर हर्बल, सोलापूरला पद्मा डिस्ट्रीब्युटर्स, बँगलोरला स्पेशल आपलं MMR हेल्थ केअर सर्व्हिस अवेलेबल आहे, की जे बँगलोरमध्ये पूर्ण म्हणजे सगळीकडे औषधं घरपोच पोहोचवतात. बेळगावला स्वरूप आयुर्वेदिक गोड, म्हणजे खूप आणि सेंटर्स येणाऱ्या 30 आहेत. तारखेच्या सोमवारी, 30 सप्टेंबरच्या सोमवारी बार्शीला मी स्वतः तिथे असणार आहे. बार्शीला कॅम्प आहे. आणि 28 श्रद्धा आयुर्वेदिक वाशी आणि नेरूळ ही आपली प्रमुख सेंटर्स आहेत. आणि प्रमुख सेंटर विषयी काही अधिक जाणायचं असेल तर आपला जो ठाण्याचा क्रमांक आहे 9833683021 इथे ते संपर्क करू शकतात. आणि आता ठाण्याच्या सेंटरमध्ये आपण तन्वी तेज पंचकर्म सेंटर, हे मी स्वतः तिथे आहे उपलब्ध करण्यासाठी. तर तुम्ही मला त्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही मला विचारू शकता.
थोडक्यात काय तर तन्वीकडे जर तुम्हाला जायचं असेल तर हा एक नंबर लक्षात ठेवा तुम्ही, व्हॉट्सअप नंबर, आणि तुम्ही पुढची जी माहिती आहे डिटेल ती संबंधित विभागांची या क्रमांकावरनं तुम्हाला मिळू शकते. डॉक्टर पुष्कराज आणि डॉक्टर मानसी, तुम्ही आज इकडे आलात आणि विशेषतः पोटासंदर्भात, म्हणजे विकार जरी पोटात होत असले तरी उपचार मनाने करावे लागतात अशा पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. वेळापत्रकाने ते बरं होतं. याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. तुर्तास वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.